जानू दार बंद कर. काही झालं तरी खोलीच्या बाहेर येऊ नकोस. हॅलो विश्वा, काय झालं नक्की? तू एवढा घाबरला काय आणि दार का बंद करायला सांगितलंस मला लगेच? जानू, जयंत घरात आलाय. काय? काही झालं तू आताच राहायचंस, ठीक आहे? काय सुरू आहे तुझं जयंत? माझ्या घरात चोरून शिरायची हिम्मत कशी झाली तुझी? जोपर्यंत माझी जानू तुझ्याकडे आहे ना, तोपर्यंत मी तुझ्या आयुष्यात काय तुझ्या घरातही असंच घुसत राहणार. आणि तुला जर वाटत असेल ना की हे सगळं थांबवावं, तर तुला चांगलंच माहिती आहे काय करायचं. ते या जन्मात तरी शक्य नाहीये जयंत. मग मी जे करतोय ते थांबवणं तुलाही या जन्मात शक्य नाहीये विश्वा. आणि तुला काय वाटतं की जानूला इतके दिवस माझ्यापासून तू लांब ठेवलंस म्हणजे काहीतरी ग्रेट केलंस? एक गोष्ट लक्षात ठेव, मी आज तुझ्या घरात उभं राहून तुला ओपन चॅलेंज करतोय विश्वा. या व्हॅलेंटाईन्स डेला जानू आणि मी एकमेकांसमोर असू आणि लक्षात ठेव, जानूच्या मनात मी माझ्यासाठी जागा करेन. ती बळजबरीने नाही तर स्वतःहून मला भेटायला येईल. विश्वा, काय एवढा का पॅनिक झाला होतास? अरे किती क्यूट होता तो टेडी, मला खूप आवडला. थँक्यू. टेडीला तर पकडला, पण सुखविंदर तर आहे ना. काका, तुम्ही काकूंना हाक मारा ना. रेणुका, हे रेणुका, जरा इकडे ये. काय हो? अधिराज दादा. गिलो, गिलो, रंग ही नवे नवे, दुनिया है नई नई. Mornings are just magical, शामें भी है सुरमई. दिल में जैसे तितलियों के सैकड़ों है पर लगे, हंसते हंसते ख्वाब से जैसे कोई जगे. This is not a real crush, I guess it's something. हाय का कोणी घरात? आई बाबा? अरे आरती, लक्ष्मी, काय म्हणताय? बाबा, अरे किती छान फुलं आहेत. लक्ष्मी, हे लक्ष्मी लवकर ये. आले आले. अहो ते अगं बाई, ते रोज डे वगैरे ते तुमच्यापर्यंत पण पोहोचलं का? मग आई, आम्ही कोण आहे? फुलवाले. ह्या समध्या गोष्टी तर सगळ्यांच्या आधी आम्हाला माहित पडतात. बरोबर. आरती, हे कुठले गुलाब आहेत ग? झाक आहेत की नाही? हा, आवडले ना? वाह 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 वाह.
अहो आई, आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं का ते आम्ही कोर्स करायला घेतलाय नवीन, ते फुलांची शेती करायचा, ते कॉलेजात नाव नोंदवलंय, तिथनं शिकलोय ना, मग तिथनंच ही फुलं आणलेत बघा. भारी आहेत ना व्यंकी? आई बाबा, हॅपी रोज डे. थँक्यू थँक्यू. अगं असू दे, असू दे. सुखी वहिनी, हॅपी रोज डे वहिनी. तुला पण. तुम्ही पण अशीच आहे बघा. संतोष दादा, हॅपी रोज डे बर का तुम्हाला पण. कसले रोज डे नि पोज डे साजरे करतायत, तेवढा खर्च करतायत. आधीच एकतर कॉलेजमध्ये जात आहेत, ते शिकवतायत, ते कळतंय का, ते आपल्याला येणार आहे का, ते समजायचं सोडून 100 रुपयाची फुलं आणतायत. झाला यांचा धंदा सक्सेसफुल अशा जणी. अहो, असं काय करताय? एवढ्या प्रेमाने आणलेत त्यांनी फुलं, तर घ्या ना. तुला एक अक्कल नाही. एक तर घरातले खर्च वाढलेत. असे कसे खर्च वाढलेत? तुम्हीच म्हणालात ना की घरातली 2 माणसं बाहेर गेलीत, मग कसले खर्च? ही माझी बेअक्कल बायको आगाऊपणा करणं कधी सोडणार आहे देव जाणे. आता हिला कसं समजावू? ती सिंचना निदान वाण सामानासाठी तरी पैसे द्यायची, हातभार लावायची. आता तेही बंद झालंय. सगळा खर्च माझ्यावरच आलाय. कसं समजावू हिला? काय ध्यान पदरी पडलंय? काय विचारते मी? अगं, ते महत्वाचं नाहीये. खर्चच करायचा होता तर घर खर्चात द्यायचे ना थोडे पैसे. संतोष, काय रे संतोष, घरात जरा बरं वातावरण असलेलं तुला बघवत नाही का? लगेच मोडता घातलाच पाहिजे का तुला? हो, मीच मोडता घालतो ना. एक लक्षात ठेवा बाबा, या घराचा घर खर्च मी चालवतो, मी. त्यामुळे या घरातल्या प्रत्येक इश्यू मध्ये मत मांडण्याचा मला अधिकार आहे. आणि ही असली फॉरेनची फॅड तुम्हाला आवडत असतील, पण मला आवडत नाही. कळलं? त्यामुळे खड्ड्यात गेली तुमची गुलाब. काय करताय संतोष? काय चाललंय तुझं? सोडा. संतोष, आरती, बाळा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला संतोषचा स्वभाव माहिती आहे ना. किती समजावलं, किती प्रेमाने वागलं तरी त्याला कधीच कळत नाही. होय आई, बरोबर आहे तुमचं. माहिती आहे मला त्यांचा स्वभाव. पण आई, मला आणि व्यंकीला व्यवसाय करायची अक्कल नाही. हे असं नव्हतं ना बोलायला पाहिजे आई त्यांनी. आई, आतापर्यंत आम्ही जे काही करत आलोय, आता हे शिकायला घेतलंय आम्ही एवढं, हे आम्ही कमवलेल्या पैशावरच ना, आमच्या स्वतःच्या जोरावर करतोय ना आई. हो ना बाळा. हे आमच्या दोघांचं भविष्य आहे. याच्यावर जगतोय आम्ही. मग तीच फुलाशी अशी चुरडलेली कशी बघायची?